जॉन्सन यांनी म्हटलं आहे. IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष सुनीता रामनाथकर यांनी दूरदर्शनशी बोलताना भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचं स्वागत केलं. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याच्या या कराराच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. या करारामुळे भारतीय व्यवसायांसाठी विशेषतः विविध क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होतील असं त्या म्हणाल्या. न्यूझीलंड आपल्यासाठी दरवाजे उघडे ठेवतात. आपले कुठलेही प्रॉडक्ट्स तिकडे बिना ड्युटीचे जाऊ शकतात. डे 1 पासून, पहिल्यापासून त्यांचे प्रॉडक्ट्स आपण 70% ड्युटी कमी केली फॉर 90% ऑफ द प्रोडक्ट्स. त्यामुळे त्यांचं वूल, त्यांचं हनी, त्यांचं फ्लावर्स, त्यांचं हॉर्टिकल्चर आणि बाकी सगळं येऊ शकतं. डेअरी आपली आपण प्रोटेक्ट केली आहे. आणि हे सगळं करताना जे प्रोफेशनल्स आहेत, जे आपले लोक काम करू इच्छितात तिकडे, त्यांना विसाज देतील. तिकडे ऑलरेडी 3 लाख इंडियन्स आहेत, त्यांच्यामध्ये इंटिग्रेट होतील हे लोक. आणि हे लोकांचे जे स्टुडंट्स असतील त्यांना काम करायचा अधिकार मिळेल. ते लोक काम करू शकतील आणि बाकीचे लोक जे प्रोफेशनल्स आहेत, जे कॉन्ट्रीब्यूट करतात त्यांच्या इकॉनॉमीमध्ये, त्या लोकांना विसा मिळण्यात येईल आणि ते लोक तिकडे जाऊन त्यांची कंट्री चांगली करतील. आणि $20 बिलियन ते आपल्यात इन्व्हेस्ट करणार आहेत. त्यामुळे आपल्या कंट्रीला पण खूप फायदा होईल.